गुटखा जप्ती प्रकरणात सूत्रधाराला वाचवल्याचा मनसेचा आरोप, वाहन चालकावर गुन्हा नोंद करून कारवाईला थातूरमातूर स्वरूप दिल्याचा मनसेचा आरोप, सखोल चौकशीची मागणी. नक्की काय आहे बातमी, पाहूया या संपूर्ण व्हिडिओमधून. जालना शहरातील सदर बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीत नुकत्याच उघडकीस आलेल्या गुटखा जप्ती प्रकरणात तपासात हलगर्जीपणा करून मुख्य सूत्रधाराला वाचवण्याचा प्रयत्न झाल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित तपास अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. मनसेच्या निवेदनानुसार 7 जुलै 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं MH 21 BP 7600 क्रमांकाच्या गुटख्यानं भरलेला पिकअप जप्त केला होता. या कारवाईत केवळ वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात गुटखा नेमका कोणाचा होता, तो कुठून आणण्यात आला होता आणि कोणाला पुरवठा केला जाणार होता याचा शोध घेण्यासाठी चालकाची पोलीस कोठडी आवश्यक असतानाही पोलिसांनी त्याची मागणी केली नसल्याचा आरोप मनसेनं केला. तपास अधिकाऱ्यांनी केवळ चालकावर गुन्हा दाखल करून मुख्य सूत्रधारांना वाचवण्याचा प्रयत्न केला असा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे. त्यामुळे गुटखा रॅकेटमधील आर्थिक हितसंबंध असलेल्या व्यक्तींना संरक्षण मिळत असल्याचा संशय मनसेनं व्यक्त केलाय. विशेष म्हणजे याच पिकअप वाहनावर यापूर्वीही सदर बाजार पोलिसांनी गुटखा वाहतुकीचा गुन्हा दाखल केला होता, तरी देखील वाहन मालक किंवा गुटखा माफियांपर्यंत तपास पोहोचू शकला नसल्याचंही निवेदनात लक्ष वेधण्यात आलंय. या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष व सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा मनसेनं दिलाय. यावेळी माध्यमांशी संवाद साधत असताना मनसेचे शहर प्रमुख राहुल रत्नपारखे म्हणाले की 10 ते 15 हजार रुपये महिन्यानं काम करणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई करून पोलीस काय साध्य करू इच्छित आहेत. गोरगरीब चालकांवर गुन्हा नोंदवून चालढकलपणा किंवा थातूरमातूर कारवाई करण्यामध्ये पोलीस प्रशासन धन्यता मानत असल्याचंही ते म्हणाले. गुटखा विक्रीच्या खोलमध्ये जाऊन लाखो करोडो रुपये कमावणाऱ्या गुटखा माफियांवर पोलीस का कारवाई करत नाहीत असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. दिलेल्या या निवेदनावर मनसे कामगार जिल्हा सचिव RR पाटोळे, मनसे सैनिक लक्ष्मण मनोरे, अयोध्या फाउंडेशनचे जिल्हाध्यक्ष अशोक कांबळे आणि सोमेश मिसाळ यांच्या स्वाक्षरी आहेत. पोलीस प्रशासन असेल किंवा अधिकारी असेल, आमची सर्वांना एकच मागणी आहे की जालना शहरामध्ये जे आणि जिल्ह्यामध्ये जे अवैध गुटखा प्रमाण चालू आहे, त्या गुटखा प्रमाणावर आमची एवढीच मागणी आहे. आमच्यापाशी वारंवार ह्या गोष्टीची तक्रार येत आहे की जालन्यामध्ये जालना शहरामध्ये व जिल्ह्यामध्ये अगर कुठेही गुटखा धरला जात असेल तर आमची एवढीच मागणी आहे, त्या गुटखा जो त्याचा डीलर आहे व त्या गाडीचा मालक आहे, तुम्ही साधारण आमच्या ड्रायव्हर भावाला धरता. अहो त्याचे बायका लेकरं येऊन आमच्यापाशी रडतात, भाऊ आमचा माणूस काय नाही, त्याच्याकडे 15,000 20,000 10,000 रुपये महिन्यानी काम करतो. मग पोलीस प्रशासन आमचं नाराजी नाही आहे. पोलीस प्रशासनाने जालना शहरामध्ये चांगलं काम केलं, जिल्ह्यामध्ये चांगलं काम केलं. अक्षरशः पूर्ण गुटखा व इतर धंदेसुद्धा द्यायचे बंद आहेत. पण अगर जालना शहरामध्ये व जिल्ह्यामध्ये अगर अशाच प्रमाणात गुटखा विक्रेत्यावर गुन्हा सोडून अगर फक्त ड्रायव्हरवर गुन्हा दाखल होत असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे खपून घेणार नाही आणि घेतलंही नाही. एवढं तुम्हाला सांगतो. आज जसं आम्हाला कळलं की फक्त हे आमचे ड्रायव्हर बंधू आणि त्याच्या मायमावल्याला परेशान होते, जे आमच्या मायमावल्यात, अगर याच्यानंतर पोलीस प्रशासन असेल व कोणी अधिकारी असेल, आम्ही कोणाची गय करणार नाही. अगर त्या मालकावर तुम्ही गुन्हा दाखल करा किंवा त्या गुटखा माफीवर गुन्हा दाखल करा, आम्ही कोणाच्याही म्हणजे आम्ही कोणाच्याही कामधंदा करण्याच्या बाबत आम्ही बोलणार नाही. अगर एखादा ड्रायव्हर काम करत असेल तर करू द्या, हरकत नाही. पण आमचं एवढंच म्हणणं आहे की त्या ड्रायव्हर जो गुन्हा दाखल तो गुन्हा त्या मालकावर दाखल करा, तोच गुन्हा त्या गुटखा माफीवर दाखल करा. अगर याच्यानंतर गुन्हा अगर दाखल झाला नाही, कुठलाही पोलीसवाला असेल, कुठलाही अधिकारी असेल, महाराष्ट्र नवनिर्माणसोबत त्याची गाठ एवढं लक्षात ठेवा. अगर त्याला माहीत नसेल तर त्यांनी मागचे इतिहासचे पन्ने सांगवा. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने यायच्या पहिले काय केलेलं आहे आणि काय करून दाखवलेलं आहे.